नमस्कार मित्रो. भारतीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 50 वर्षापूर्वी ह्या देशावर आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीमध्ये ज्या पद्धतीने घटनेची पायमल्ली झाली, लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला, राजकीय नेत्यांची जेलमध्ये रवानगी झाली आणि पत्रकारांवर त्याच पद्धतीने प्रेसवर सेन्सॉरशिप आली. असे सगळे जेही प्रकार 75मध्ये आणीबाणी लावल्यानंतर भारतात घडले, ते प्रकार कसे चुकीचे होते आणि ह्या देशामध्ये आणीबाणी लादून इंदिराजींनी घटनेची कशी पायमल्ली केली आणि लोकशाहीतला कसा धोका निर्माण केला, याच्यावर बोलण्यासाठी सदानंद हेच बोले हे संघाचे प्रचारक आणि प्रमुख व्यक्ती जेव्हा एका व्यासपीठावर उभे राहिले, तेव्हा त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की ह्या देशामध्ये 1975 पूर्वी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द घटनेमध्ये समाविष्ट नव्हते. की जेव्हा घटना लिहिण्यात आली तेव्हा हे शब्द नव्हते. ते इंदिराजींच्या काळात आणीबाणीच्या वेळी हे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. तेव्हा हे शब्द किंवा या गोष्टी की ज्याचे समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष याचे अनेक अर्थ होतात आणि त्या पद्धतीने ह्या देशामध्ये कामकाज होत नाही. कारण धर्मनिरपेक्षता जर घटनेत समाविष्ट असेल तर मग नक्की धर्मनिरपेक्षता ही व्याख्या काय करायची. कारण मुळात धर्मनिरपेक्षता जर घटनेत असेल आणि भारतीय सरकारला धर्मनिरपेक्षतेच्या विचारावर चालायचं असेल, त्याप्रमाणे कारभार करायचा असेल, त्या पद्धतीची भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी ती कशी घ्यावी. कारण नंतर काँग्रेसच्या काळात आणि आजही धर्मनिरपेक्षता या शब्दाचा काँग्रेसच्या दृष्टीने सरळ अर्थ असा आहे की जो मुस्लिमांना जास्तीत जास्त फायदे पोचून देईल आणि हिंदूंकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करेल, ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. खरं तर धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकार चालवताना सगळ्या धर्मांना बरोबरीने अधिकार देणे, कुणाही धर्मावर अन्याय करता कामा नये आणि त्या धर्मवाल्या व्यक्तीला त्याच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार असावा. त्यासाठी त्याने अशा काही गोष्टी करू नये की ज्यामुळे इतर धर्मियांना त्याचा त्रास होईल. असं एक साधं सरळ धर्मनिरपेक्षता अर्थ होतो. पण काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा घेतला की जे अल्पसंख्याक समाज असेल त्यांचे लाड करायचे आणि बहुसंख्य लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. तेव्हा मग ही धर्मनिरपेक्षता ही पुढे कुचेष्टीचा विषय झाला आणि त्याला बऱ्याच लोकांनी हे फक्त मुस्लिमांसाठीच ही धर्मनिरपेक्षता काँग्रेसने आणली असं म्हणायला जागा तयार झाली. तेव्हा हे जे हीच बोलले त्यानंतर महाराष्ट्र देशात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि जे डावे पक्ष स्वतःला म्हणून घेतात, मग ते काँग्रेसपासून तर डाव्यापासून तर लालूसारखे तर इकडे ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत सगळ्याच लोकांनी याच्यावर टीका केली. राहुल गांधी तर असं म्हणाले की हा घटनेत बरोबर बदल आहे, याच्यामुळे लोकशाही धोक्यात येईल, हा RSSचा अजेंडा आहे, अशा प्रकारची टीका झाली. त्याच पद्धतीने जे समाजवादी असतील, जे डावे असतील, यांनी अशा प्रकारची टीका केली. खरं तर मित्रहो, हा टीकेचा विषय नाही, तर हिजबुलने का बोलले आणि धर्मनिरपेक्षता समाजात म्हणजे नक्की काय, घटनेत समाविष्ट झाल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम किंवा काय सुपरिणाम झाले याच्यावर विचार करण्यासाठी खरं तर एखाद्या कमिटीची गरज आहे. आणि खरोखर ह्या देशाला धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद एवढा चांगला आहे, तर मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि ज्यावेळेस घटना लिहिण्यात आली त्यावेळेस या देशातले सगळ्यात जास्त विद्वान, तपस्वी, वयस्कर आणि अभ्यासू व्यक्ती त्या घटना समितीमध्ये होते. त्याच्यामध्ये प्रमुख आंबेडकर
साहेब होते, मग त्यांना हे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता एवढे चांगले मुद्दे होते तर त्यांनी ते का समाविष्ट केले नाही असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा जेव्हा त्यांनी ते समाविष्ट केले नाही त्याच्या मागची काही कारणं असतील, जरी ते अज्ञात असतील पण तरीही काही कारणामुळे त्यांनी ते मुद्दे घेतले नाही. मग इंदिराजींनी ते मुद्दे का घेतले? कारण सरळ मुळात मुसलमानांचं नांगून चांगून आणि त्यांचं मतदान आपल्याला मिळावं याच्यामधली ही भूमिका होती. आणि आता डाव्यांचं जे चाललंय ते सुद्धा सरळ ह्याच भूमिकेवर आहे. तेव्हा मुळात एका देशामध्ये जर काही कायदे असतील, कायदे कानून असतील आणि घटना असतील तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती समान पद्धतीने अधिकार देणारी असावी. असा खरं तर कुठल्याही लोकशाही देशामध्ये हाच मुद्दा असतो. ज्या ठिकाणी हुकुमशाही असते मग तो हुकुमशाह ज्या समाजात असतो, ज्या धर्माचा असतो त्या समाजाला, त्या धर्माला अनेक जादा अधिकार देण्यात येतात. कारण आपण मुस्लिम देशामध्ये बघतो त्याच्यामध्ये जे इस्लामचे मोठमोठे प्रमुख लोक आहेत ते नेहमी मुस्लिमाची बाजू घेतात आणि त्या देशातले अल्पसंख्याकांना काळीची किंमत देत नाही. तसं आपल्या देशात नाही. जरी मोदीचं सरकार असेल तर मोदी ज्या ज्या योजना देतात त्या योजना कुठल्या धर्माला किंवा जातीला पाहून, एखाद्या वर्गाला पाहून दिल्या जात नाही, तर त्या सगळ्या समानतेने पूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या पुरवल्या जातात. खरं तर ही धर्मनिरपेक्षता आहे. आणि मुळात देशाची घटना असेल, देशाचा जो कारभार असेल तो धर्मनिरपेक्ष पद्धतीने सरकारने करावा ही खरी घटनेमध्ये भूमिका असते. पण तसं होत नाही. सत्ताधारी पक्ष जो असला तो विशिष्ट पक्षाला झुकते माप देत असतो. तसा आज आरोप BJPवर सुद्धा होतो की पूर्वी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा अन्याय केला आणि ते काम आता BJP हिंदूंचा अन्याय करून करतो. खरं तर ह्या दोघं गोष्टी मुळात चुकीच्या आहेत. काँग्रेसने तेव्हा असं करायला नको होतं. ते केल्यामुळे आज मुळात नाराज झाला हिंदू BJPकडे सरकला आणि मग BJPवर हा ठपका ठेवण्यात आला. पण तसं काही नाही. BJP सरळ सगळ्या धर्मांना समान अधिकार देत असतो, सगळ्या वर्गांना समान अधिकार देत असतो. असं कुठेही नाही की त्यांनी विशिष्ट वर्गाला डावलण्याचा प्रयत्न केला. पण तरीही काही लोक असे आरोप करतात. खरं तर हा आरोप कसा चुकीचा आहे? कारण मुळात 3 तलाक हा जो कायदा करण्यात आला हा तिथल्या स्त्रियांवर, मुस्लिम स्त्रियांवर जो अन्याय होत होता त्याच ते अन्याय बाजूला व्हावा आणि ह्या देशातल्या सगळ्या स्त्रिया ह्या देशातल्या घटनेप्रमाणे समान अधिकार असणारे असतील, कुणावर अन्याय होणार नाही, ही सरळ भूमिका होती. पण मग विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माची बाजू घेणारे धर्ममार्तंड हे नेहमी आपल्याला अनुकूल असेल तशाच भूमिका घेत असतात. तेव्हा मित्रहो, जे हेच बोलले आणि त्यांनी जो विषय काढला तो ह्या देशासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि जर त्या काळातले हे शब्द घटनेत टाकून इंदिराजींनी जी चुकी केली असेल ती दुरुस्त करणं गरजेचं आहे. नमस्कार.